मंत्री छगन भुजबळ यांनी नागपुरातनं मनोज जरांगेंसह शरद पवारांवरही निशाणा साधलाय। अंतरवाली सराटीत दगडफेक करण्याचा प्लॅन झाला। त्या बैठकीत शरद पवारांचा आमदारही उपस्थित होता, असा गौप्यस्फोट भुजबळांनी केलाय। रात्रीतून मीटिंग झाल्या, त्याच्यामध्ये काही आमदार होते। होय, पवार साहेबांचे आमदार होते, मी नावच सुद्धा घेतली। त्यांच्यातलेच एक जे आहेत ते काय महाराज म्हणून काय म्हणतात ना, त्यांचा कुठले तरी महाराज महाराष्ट्रात अनेक गोष्टी बाहेर पडल्या यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे सगळ्या गच्च्यांवर दगड बिगड ठेवले आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तेव्हा तुफान दगडाचा मारा सुरू झाला। पोलीस पळत होते, घरामध्ये आश्रय घ्यायला, घरातून लाथा घालून त्यांना बाहेर काढले, परत बाहेर चोपायचे। महिला पोलीस होत्या, त्यांना सुद्धा त्रास झाला। 84 पोलीस महिला पोलिसांसहित हॉस्पिटलमध्ये गेले। हा रेकॉर्ड आज सुद्धा हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे पहा आणि वर्तमानपत्रात सुद्धा ते फोटो आलेले दुसऱ्या दिवशी। 84 लोक कसे जखमी झाले, पवार साहेब गेले। आणि ते बरळवाडी ते जाऊन तिकडे भंगार आली बाबा, त्याचं काय ते ध्यान द्यायचं, ते एवढेच काही बरळ तर कुंकड की त्याच्यावर ध्यान द्यायचं नाही, त्यातला डोकं लावायचं नाही। ते आता वयाला गेलेले थोड्या दिवसात बघा तुम्ही, लांब लांब हाती शेण देणार जाणाराची त्याला ते कामातून गेलं। ते ना ओबीसीचं आहे ना मराठ्याचं आहे ना कोणाचं आहे, ते फक्त स्वस्वार्थी राजकीय स्वार्थासाठी ते काय पण करतं। विषय सोडून द्या।